नमस्कार, सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत आंब्याचं सांदण. ही रेसिपी खूप सोपी आहे, खायलासुद्धा तेवढीच स्वादिष्ट आहे. रवाळ, दाणेदार आंब्याच्या गोडव्यातील आंब्याचं सांदण. आंबे असायला हवेत म्हणजे ही रेसिपी लगेचच घरच्या साहित्यामध्ये बनते. तर वेळ न लावता आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूयात. ही रेसिपी खूपच स्वादिष्ट आहे, नक्कीच बनवून पहा. तर याच्यासाठी खूप काही साहित्याची गरज नाही. मोजक्या 4-5 साहित्यामध्ये आपली ही रेसिपी तयार होते. एक वाटी असा आंब्याचा गर घेतला आहे, 1 वाटी ओल्या नारळाचा चव घेतला आहे आणि 1 वाटी तांदळाचं आपलं भरडसर असा जाड रवा घेतला आहे. 2 चमचे तूप घेतलं आहे. तांदळाचा जाडसर असा रवा घेतला आहे. तर हा मी घरी बनवला आहे. तुम्ही इडली रवासुद्धा घेऊ शकता. इडली रवा आहे तो पण घेऊ शकता तुम्ही आणि हे मी घरी बनवलेलं आहे तांदळापासून. तर हे नुसतं आपल्याला तुपामध्ये गरम करून घ्यायचं आहे. ह्याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही आणि 5 मिनिट किंवा 3-4 मिनिट आपण हा बारीक गॅसवर तांदळाचा रवा तुपामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे. कलर न बदलता आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता छान असा कलर न बदलता आपण भाजून घेतला आहे. तर हा एका बाउलमध्ये काढून घेऊयात आपण. छान असा भाजून झाला आहे. एका बाउलमध्ये काढून घेत आहे आता. तांदळाचा रवा बाउलमध्ये काढून घेतला आहे. ह्याच्यावर आपल्याला आता 1 कप पाणी असं शिंपडायचं आहे. हे छान असं भाजून झालं आहे. कलर अजिबात बदलला नाही, तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यावर आता 1 कप असं पाणी टाकून घ्यायचं आहे, शिंपडून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि हे 10 मिनटासाठी 10 ते 15 मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. ह्याच्यावर झाकण ठेवून 10 मिनटासाठी ठेवायचं आहे, म्हणजे हा रवा छान फुलतो. आणि तुम्ही बघू शकता आपण आता हा रवा मोकळा असा केला आहे, छान असा फुलला आहे. आणि ह्या पद्धतीने आपल्याला ह्याच्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत. आता ह्यात आपण आंब्याचा गर टाकूयात. मी मिक्सरमध्ये आंब्याचा गर हा असा बनवून घेतलेला आहे. तुम्ही असा पिळूनसुद्धा घेऊ शकता. ह्यात साखर चवीनुसार टाकायची आहे. गोड पाहिजे असेल तर जास्त साखर टाकू शकता, 1 वाटी अशी. ओल्या नारळाचा चव घेतला आहे 1 वाटी असा. हेल्दी रेसिपी आहे. आपण मँगो केकसुद्धा ह्याला म्हणू शकतो. ही कोकणी रेसिपी आहे. ह्याला कोण धोंडंसुद्धा म्हणतं आणि आंब्याचंच नाही तर फणसाचंसुद्धा धोंडंच करू शकतो आपण ह्याच पद्धतीने. फक्त फणसाच्या गराचा आपण अशा पद्धतीने पल्प काढून घ्यायचा मिक्सरमध्ये. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण याच्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकतो. तर मी बदाम, काजू आणि पिस्ता थोडा कट करून टाकला आहे. मिक्स करून घ्यायचा. थोडीशी वेलची पावडर टाकली आहे, ऑप्शनल आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनटासाठी असंच हा तांदळाचा रवा आंब्याच्या रसामध्ये छान असा मुरला जावं म्हणून झाकून ठेवला आहे 20 ते 25 मिनटासाठी. नंतर आपण बघू शकता हा छान असा फुलला आहे. सगळे जिन्नस ह्यामध्ये छान असे मुरले गेले आहेत. नारळाचा चव, साखर, आंब्याचा रस. आणि आत्ता आपण केकच्या भांड्यात आपण हे टाकणार आहोत वाफवण्यासाठी. तर तूप लावून घेतलं आहे. तुम्ही तेलसुद्धा लावून घेऊ शकता. आणि ह्यामध्ये आता आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आहे 1 चमचा अशी. 1 चमचा अशी बेकिंग पावडर टाकली आहे. त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण छान असं मिक्स करून झालं की केकच्या डब्यात आपण टाकून घ्यायचं आहे आणि वाफवून घ्यायचं आहे. खूप छान रेसिपी बनते ही, नक्कीच बनवून पहा. घरच्या साहित्यामध्ये बनते. फक्त आंबे असायला हवेत घरी. आपण लगेचच ही रेसिपी बनवू शकतो. आंब्याचं सांदण म्हणतात ह्याला. तुमच्याकडे काय म्हणतात ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर मी ड्रायफ्रूट्स थोडे वरूनसुद्धा टाकते.
अशा पद्धतीने काजू लावून घेतले आहेत. खूपच छान होते ही रेसिपी. नक्कीच बनवून पहा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. अशा पद्धतीने आपण हे मिश्रण डब्यात टाकून घेतले आहे. तर एकीकडे मी इडली पात्रात पाणी उकळायला ठेवलं आहे. तर ह्याच्यावर जाळी ठेवून त्याच्यावर मी डब्बा ठेवत आहे. डब्बा ठेवला आहे. तर हे आपल्याला 20 मिनिटासाठी मध्यम गॅसवर वाफवून घ्यायचं आहे. 20 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही खूप छान फुलून आलं आहे. हे सांदण आंब्याचं खूपच छान टेस्टी झालं आहे. तर कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि काढून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर. हे सांदण आपण केकच्या डब्यात वाफवून घेतलं आहे. आपण इडली पात्रात सुद्धा वाफवून घेऊ शकतो किंवा छोट्या छोट्या वाट्यांमध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकतो किंवा चाळणीत केळीचं पान ठेवून त्यामध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकतो. खूपच छान हे सांदण तयार झालं आहे. तुम्ही बघू शकता ह्याला जास्त कडा सोडायची सुद्धा गरज नाही लागली. आंब्याचं सांदण तयार झालं आहे. आपण हे कट करून घेऊयात केकसारखंच. खूप छान झालं आहे. बघू शकता तुम्ही ह्यात साखर कमी जास्त करू शकता आणि छान असं फ्लफी झालं आहे. तर हे सांदण रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब चॅनलला करा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.